घर आणि घरातली कामे यापासून काही आपली सुटका नाही, त्यामुळे घरातली कामे मन लावून करावी असे मला वाटते। हॅलो फ्रेंड्स, मी प्राची, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रुदाज मॉम लाईफस्टाईल। सर्वप्रथम माझ्या गोड मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार असल्यामुळे मी जास्त काही डीप क्लिनिंग करणार नाही, कारण जी रोजची कामे आहे, जे वरवरचे आपण जे रोज भांडी घासल्यावर गॅस ओटा साफ करतो, भांडी घासतो, ही कामे पोछा वगैरे मी करणार आहे। आता मी इथे भांडे घासायला घेऊन घेतली आहे। तशी मी ॲडव्हान्स आहे, पण माझ्या आईने सांगितलेल्या गोष्टी मी फॉलो करते, म्हणून मी आता भांडे घासून घेत आहे। भांड्यातलं पाणी आता काढून घेतलं आहे आणि भांडे घासायला घेतले आहे। तुम्ही बघू शकता माझी भांडी घासून झालेली आहे आणि आता मी किचन ओटा पण साफ करून घेते। भांडे घासून झाल्यावर भांड्याचं टोपलं मी लगेच गॅलरीमध्ये नेऊन ठेवते, जेणेकरून भांडे एअर ड्राय होतील आणि मला नंतर ती भांडी पुसून ट्रॉलीमध्ये लावायचं, परत ते काम करावं, रिपीट करावं लागणार नाही, त्यामुळे मी तेव्हाच ते काम पूर्ण करून घेते। जसं मी तुम्हाला सांगितलं, मला तेव्हाची कामे तेव्हाच करायला आवडतात, त्यामुळे मी लगेच ओटा पण पुसून घेते। ओटा पुसताना जेव्हा मी गॅसची शेगडी पुसत आहे, तर मी कापड ओला करून ती गॅसची शेगडी क्लीन करणार आहे, ती धुणार नाही आहे, कारण ती नेहमी धुतल्याने त्यामध्ये पाणी जाऊन त्याच्या लिकेजचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे मी कापडाने वाईप करून घेणार आहे। किचनचं काम आवरून मी बेडरूममध्ये आली, तर या दोघींचा इथे धिंगाणा सुरू होता। यांनी सगळं घरामध्ये पसारा, खेळणी सगळं इकडे तिकडे सगळं पसरवून ठेवलं होतं। माझी मुलगी हृदया आणि तिची मैत्रीण मनस्वी या दोघींचा हा कारभार सुरू होता। इथे मी तिकडे कामं करत होती आणि यांचं इकडे खेळणं सुरू होतं। आता मी मनस्वीला घरी नेऊन द्यायला गेली होती, तर हृदया पण तिथेच थांबली। आता ती घरी येतपर्यंत मी पटपट कामं आवरून घेते, हा पसारा आवरून घेते। खेळण्यांचा पसारा मी आधी उचलून घेतला आणि मग बेडशीट नीट केली। नंतर बाथरूममध्ये जाऊन कपडे भिजत घातले, जेणेकरून नंतर मला धुवायला सोपे जाईल। हृदया तिच्या मैत्रिणीकडून खेळून येतपर्यंत तिच्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं गॅसवर। ती खेळून आल्यावर लगेच तिची आंघोळ मी करून देईल। नंतर तोपर्यंत मग मी माझा इथे पोछा मारणं होऊन जातो। ती यायच्या आधी मला पटपट कामे आवरायची आहे। ती आल्यावर हे दे मम्मा, ते दे मम्मा, मग माझा खूप टाइमपास होतो। ती नसली की मी पटपट कामं आवरून घेत असते। आता तिची आईची वेळ होणारच आहे, त्याच्यामुळे मी पोछा मारून घेते आणि तिला घ्यायला जाते। बेडरूम, किचन, हॉल हे सगळं पुसून झाल्यावर मग मी थोडं समोरच्या दारापुढचं पण पुसून घेते। मला मॉपनी पोछा मारण्यापेक्षा कापडाने खाली बसून पोछा मारायला खूप आवडतं आणि चांगलं वाटतं। असं वाटते त्याने
चांगलं क्लीन होतं. कारण लहान मुलांच्या घरात खूप अशा खराब फरशीवर डाग पडले असतात, त्यामुळे मला बरं पडतं. डाग पण पटपट इझिली निघतात आणि क्लीन पण छान होतं. दारापुढचं पुसून घेत आहे. थोडंसं डोअरमॅट उचलून मी झटकून घेतली आहे आणि तिथे थोडं पुसून घेतलं आहे. तसं बाहेरचं पुसायला तर ताई येतात, पण त्यांना यायला वेळ होते म्हणून मी आधीच पुसून घेत असते. पोछा मारून झाल्यावर लगेच मी कपडे धुवायला घेतले आहे. कपडे धुणं झाल्यावर मी हृदयाला घ्यायला जाणार आहे. आता मी कपडे इथे धुवून घेत आहे. कपडे धुताना मी आधी किचन टॉवेल धुते, नंतर मी हृदयाचे कपडे धुते, नंतर मग मी हृदयाच्या पप्पांचे कपडे किंवा आमचे मोठ्यांचे कपडे धुत असते. असे स्टेप बाय स्टेप मी कपडे धुते. तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये मी सांगितले की माझा एक गुरुवार राहिला होता, त्यासाठी मी देवांची भांडे आता मी घासून घेते आणि मग देवपूजा करायला घेते. इथे माझी देवपूजा पण झालेली आहे. आता मी पोथी वाचून घेत आहे. व्हिडिओ जरा देखील आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.